ओके, चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री पार्ट थर्ड आजच्या क्लासमध्ये मी सांगणार आहे. आजच्यापेक्षा अगोदर जे पार्ट सेकंडमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, तर SI फंडामेंटल युनिट्स जे आहेत, जे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे स्टडी केलं होतं. परत मी सांगणार आहे आजच्या क्लासमध्ये, मग आपण पार्ट थर्डमध्ये जाऊया. ओके, तर जे 7 फंडामेंटल SI युनिट्स आहेत त्याच्याबद्दल आपण परत एकदा पाहूया. तर आपल्याला पहिला माहिती आहे, पहिला SI युनिट कुठला आहे, तर लेंथ मेजरमेंट करतो. म्हणजे लेंथ आपण कशात मेजरमेंट करतो इन जनरल आपल्याला माहिती आहे. तर मीटर म्हणजे मीटरमध्ये आपण मेजरमेंट करत असतो. तर मीटर हा काय आहे, त्या लेंथचं एक SI युनिट आहे. ओके, आणि त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल लेटर M. त्याच्यानंतर सेकंड आहे मास. तर मास आपण मेजरमेंट करतो कशात, कुठल्या एखादं वजन असू दे किंवा एखादं मास असेल तर ते आपण कशात मेजरमेंट करतो, म्हणजे किलोग्रॅम ह्या युनिटमध्ये आपण मेजरमेंट करतो. जसं SI युनिट आहे kg. ओके, थर्ड आहे टाईम. तर टाईम आपण कशात मेजरमेंट करतो, म्हणजे सेकंड हा युनिट आपण यूज करावं लागतो. कुठल्या मिनिट किंवा आवर आपल्याला यूज करता येत नाही, कारण आपल्याला घ्यायचं आहे SI युनिट म्हणजे इंटरनॅशनल सिस्टमचे युनिट आहे. त्याच्यासाठी आपल्याला हेच SI युनिट आपल्याला यूज करावं लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपण कशात मेजरमेंट करतो, एम्पियरमध्ये आपण मेजरमेंट करतो. ओके, त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल A. नंतर नेक्स्ट वन आहे थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. जर कुठलाही एक मॅटर किंवा एखादा सब्जेक्ट किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं आपल्याला मेजरमेंट करता येते. कुठल्या म्हणजे केल्विन हा SI युनिटमध्येच आपल्याला मेजरमेंट करता येणार आहे. कुठल्या आपण सेल्सिअस असू दे किंवा फॅरेनहाइट असू दे त्याच्यात मेजरमेंट करायचं नाही. मेजरमेंट करतो पण आपल्याला लिहिताना आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करून त्याचं आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणून टेम्परेचर आपण केल्विन हा SI युनिटमध्ये आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, देन त्याचं SI युनिटचं सिम्बॉल आहे कॅपिटल K. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ द सबस्टन्स. ते अमाऊंट ऑफ द सबस्टन्स कशात मेजरमेंट करतो, म्हणजे आपण मोल्समध्ये मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर त्याचं SI युनिटचं सिम्बॉल आहे MOL. ओके, त्याच्यानंतर लास्ट एक आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. तर कुठल्याही मॅटरचं इंटेन्सिटी असेल तर ते आपण कॅन्डेला हा SI युनिटमध्ये आपण त्याचं मेजरमेंट करावं लागणार आहे. दुसरं कुठल्याही युनिट आपल्याला मेजरमेंट करता येणार नाही. ओके, इथंपर्यंत आपण पार्ट सेकंडमध्ये पाहिलेलं होतं. तर पार्ट थर्डमध्ये आपल्याला काय पाहायचं, तर मास आणि वेट म्हणजे काय असतं नेमकं, त्याच्यानंतर डेन्सिटी काय असतं, लेंथ काय असतं, टेम्परेचर ॲक्च्युली काय असतं, त्याचं व्हॉल्यूम आपण कसं कसं मेजरमेंट करतो, ते सगळं आपण पार्ट थर्डमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण पाहून घेणार. ओके, चला आपण चालू करूया. तर मास अँड द वेट. वी नो दॅट द मॅटर हॅज द मास. प्रत्येक कुठल्याही एखाद्या मॅटर असेल तर त्या मॅटरला मास असतात हे आपल्याला माहिती आहे. ओके, the mass is an inherent property of the matter. It is the measure of the quantity of the matter a body contains. कुठल्या एखाद्या मॅटरच्या बॉडीमध्ये असणारे जे कंटेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, मास म्हणतो. समजा आपलं एक बॉडी मी आहे. ओके, माझं बॉडीमध्ये काय काय तर बोन्स आहेत, ब्लड्स आहेत. ओके, त्याच्यानंतर मसल्स आहेत. हे सगळं मिळून आपल्याला काय असतं, एक बॉडी बनवलं जातं. ओके, त्या बॉडीचं सगळं मिळून आपल्याला एक मास मिळालं असतात. ओके, मास अँड द वेट त्याच आपण मेजरमेंट इथं करत असतो. ओके, इज द मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ द मॅटर अ बॉडी कंटेन्स. ओके, देन द मास ऑफ द बॉडी डज नॉट व्हॅरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. कुठल्याही एखाद्या मॅटरचं पोझिशन चेंज झालं तर त्याचं मासवरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. समजा हा एक डस्टर आहे. ओके, हा डस्टर ठेवला आपण. हा डस्टर एवढं ह्या पोझिशनपासून ह्या लेफ्टपासून आपण इथं राईट साईड पोझिशनमध्ये त्याचा आपण मी उचलून ठेवलं. त्याचा मास काय फरक होणार का, कुठलाही फरक होत नाही. ओके, द मास ऑफ द बॉडी डज नॉट व्हॅरी ॲज इट्स पोझिशन चेंजेस. ओके, देन ऑन द अदर हँड the weight of the body is result of the mass and gravitation attraction. कुठल्याही बॉडीचं वेट आलेलं आहे ते कशावर आलेलं आहे, म्हणजे त्याचा मास आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन जेवढं असते त्याच्यावरून कुठल्याही एखाद्या मॅटरचं वेट आलेले असतात. ओके, hence the mass of the body is more fundamental property than its weight. Okay, then the basic unit of the mass in the SI system is the kilogram. तर मास आपण कशात मेजरमेंट करतो, किलोग्रॅममध्ये आपण मेजरमेंट करतो, ग्रॅममध्ये मेजरमेंट करतो, KG यूज करतो, त्यानं ग्रॅम यूज करतो, टन यूज करतो. ओके, हे सगळ्या आहे युनिट. पण आपल्याला SI युनिट जर पाहिजे असेल तर आपण KGमध्ये त्याचं मेजरमेंट करावं लागणार आहे. समजा जर फ्रॅक्शनल क्वांटिटी जर असेल तर ते आपण ग्रॅममध्ये मेजरमेंट करतो. फ्रॅक्शनल क्वांटिटी म्हणजे 10 ग्रॅम, 100 ग्रॅम, 500 ग्रॅम जर असेल तर ते सगळं आपण
ग्रॅममध्ये यूज करतो आणि के जीपेक्षा जास्त जर गेलं तर आपण टनमध्ये यूज करतो. 100 किलो, 200 किलो, 500 किलो जे असतात ते आपण टनमध्ये पुढं आपण मेजरमेंट करतो. पण आपल्याला SI युनिटमध्ये जर मेजरमेंट करायचं असेल तर आपल्याला के जी हा युनिट आपल्याला तिथं यूज करावा लागणार आहे. ओके. देन काही टर्म्स त्याने दिलेले आहेत. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. हे सुद्धा त्याने तुम्हाला दिलं आहे. ज्यावेळी आपल्याला कन्व्हर्शन करता येईल युनिटचं वगैरे त्यावेळी त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. ओके. आता सेकंड बघा, लेंथ दिले आहेत त्यांनी. कुठल्याही एखाद्या मॉलिक्युलचं किंवा एखाद्या मॅटरचं आपल्याला लेंथ मेजरमेंट करण्यासाठी आपण कुठलं यूज करतो? लेंथ हा युनिट आपण यूज करतो. समजा ॲटॉमिक रेडियस आहे. ॲटॉमिक रेडियस जर आपल्याला मेजरमेंट करायचं असेल तर आपण लेंथ यूज करतो. समजा हा एक मॉलिक्युल आहे. त्या मॉलिक्युलर सेंटर आहे. त्या मॉलिक्युलर सेंटरपासून जे आउटर मोस्ट ऑर्बिटल्स आहे ह्याला आपण आउटर मोस्ट ऑर्बिटल असं म्हणतो. त्या आउटर मोस्ट ऑर्बिटलचं म्हणजे द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट सेल और आउटर मोस्ट ऑर्बिटल इट इज नोन ॲज द रेडियस दॅट कॅन बी मेजर्ड बाय युजिंग द लेंथ. त्याचप्रमाणे बॉन्डात आपण मेजरमेंट करतो. सपोज कुठल्याही दोन मॉलिक्युल्स आहेत किंवा 2 एलिमेंट्स आहेत. त्या 2 एलिमेंट्समधलं असणारं जे बॉन्ड असतात त्याला आपण काय म्हणतो? बॉन्ड लेंथ असं म्हणतो. त्या बॉन्डात आपण कशाचं साइन मेजरमेंट करतो? म्हणजे लेंथ हा युनिट वापरून त्याचं बॉन्ड लेंथ आपण मेजरमेंट करतो. ओके. देन वेवलेंथ ऑफ द रेडिएशन्स, वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड सो ऑन. जेवढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे, वेवलेंथ आहे, बॉन्ड लेंथ आहे, ॲटॉमिक रेडिएशन, ते प्रत्येक मॅटरचं आपण लेंथ हा युनिट यूज करून त्याचं मेजरमेंट करता आपल्याला येते. देअर आर व्हेरी स्मॉल क्वांटिटी देअरफॉर फ्रॅक्शनल युनिट्स ऑफ SI युनिट्स आर यूज्ड ॲज ए लेंथ. देन यूज फॉर एक्झाम्पल काही फ्रॅक्शनल युनिट्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्याने यूज केलेले आहेत. नॅनोमीटरमध्ये आपण मेजरमेंट करतो. NM हा सिम्बॉल यूज करतो. त्याच्यानंतर पिकोमीटरमध्ये सुद्धा आपण यूज करतो. त्याच्यानंतर नॅनोमीटर झालं, त्याच्यानंतर पिकोमीटर झालं. ओके. देन 1 nm त्याचं नॅनोमीटर टू मीटरमध्ये पण त्यांनी व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा इथं 1 nm इज इक्वल टू 10⁻⁹ m. ओके. देन 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण मेजरमेंट करता येते. ओके. देन नेक्स्ट बघा, व्हॉल्यूम दिलं तर व्हॉल्यूम असेल तर कुठल्याही एखाद्या मॅटरचं व्हॉल्यूम असेल तर त्या व्हॉल्यूम आपण कसं मेजरमेंट करतो? नेमकं व्हॉल्यूम म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय अ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. अमाऊंट ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. इथं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मी इथं दाखवते. इथं आहे बघा. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसते? अमाऊंट ऑफ द स्पेस ऑक्युपाइड. एवढं जे स्पेस आहे ते स्पेस कोणी ऑक्युपाय केलं तर कुठल्या एखादा ऑब्जेक्टिव्ह तिथं ऑक्युपाय केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम असं म्हणतो. ओके. अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इट इज नोन ॲज द व्हॉल्यूम. इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द शेप. व्हॉल्यूम शेपवरती डिपेंड असत नाही. फॉर द मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड्स अँड गॅसेस अ कॉमन युनिट लिटर इज विच इज नॉट एन SI युनिट इज यूज. तर आपल्याला लिटर किंवा CM³ हा वर्डमध्ये आपण त्याचं SI युनिट यूज करतो. किंवा इथं काय दिलं बघा, त्यांनी स्पष्ट दिलं तुम्हाला. मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ऑफ द गॅसेस ऑर अ कॉमन युनिट लिटर विच इज नॉट ॲन SI युनिट इज यूज. तर लिटर दिलेत. आपल्याला कुठलाही व्हॉल्यूम असेल तर त्या व्हॉल्यूम कशात मेजरमेंट करतो? म्हणजे आपण लिटरमध्ये यूज करतो किंवा लिटरमध्ये आपण त्याचं मेजरमेंट करतो. पण हा लिटर काय आहे? SI युनिट नाही. तर SI युनिट कुठले यूज करतो? SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड इन द m³. m³ मीन्स मीटर क्यूब. स्मॉल लेटर M काढायचं, त्याच्यावरती Q लिहायचं. हे त्याचं SI युनिट आहे. तर हे कसं कन्वर्ट करायचं इथं दिलं बघा. 1 लिटर इज इक्वल टू 1 dm³. ओके. देन इट इज इक्वल टू द 1000 ml और इट इज इक्वल टू द 1000 cm³. m³ कसं काय आलं तर बघा 1000 cm³ म्हणजे काय? 10 cm³ इंटू 10 cm³ इंटू 10 cm. मग कारण 3D म्हणजे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे त्यासाठी 3 डायमेन्शन म्हणजे 10 cm. 10 cm ते टोटल किती झालं? 3 cm. 3 cm म्हणजे किती झालं तर तिथे किती झालं? cm³ झालं. ओके. 3 cm म्हणजे टोटल किती झालं? 1 लिटर इक्वल टू 1000 cm³ इट इज इक्वल टू द m³. असं आपल्याला व्हॉल्यूमचं कुठल्याही मेजरमेंट करायचं असेल तर आपण m³ मध्ये आपण त्याचं मेजरमेंट करतो. इथं दिलं बघा व्हॉल्यूम.
Volume is equal to 1000 cm3, it is equal to 1000 ml, it is equal to 1 dm3, it is equal to 1 liter. हा एक 3 टाइम्स ऑब्जेक्टिव्ह आहे. 1 सेंटीमीटर दिलेत, 10 सेंटीमीटर इक्वल टू 1 dm3 दिलेत. म्हणजे त्याच पद्धतीनं आपल्याला व्हॉल्यूमचं याचा युनिट काय येतं, एम क्यूब हा युनिट आपल्याला यूज करावा लागतो. ओके, समजा डिफरंट काइंड्स ऑफ द ग्लासवेअर्स आर यूज टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड्स अँड द सॉल्युशन. काही ग्लासवेअर्स आहेत, त्या ग्लासवेअरचा यूज करून आपल्याला कुठल्याही लिक्विड असू दे किंवा सोल्युशन असू दे त्याचं व्हॉल्यूम आपल्याला मेजरमेंट करता येते. फॉर एक्झाम्पल सुद्धा दिलेत बघा, ग्रॅज्युएटेड सिलेंडर आहे कुठलं, हा तुमचं ग्रॅज्युएटेड सिलेंडर आहे. हा ग्रॅज्युएटेड सिलेंडर यूज करून आपल्याला व्हॉल्यूम मेजरमेंट करता येते. कसं बघा, इट इज यूज टू प्रिपेअर अ नोन व्हॉल्यूम ऑफ ए सोल्युशन. व्हॉल्यूमेट्रिक प्लास यूज करतो आपण. ओके, व्हॉल्यूमेट्रिक प्लास कुठला येतं, हे व्हॉल्यूमेट्रिक प्लास आपला व्हॉल्यूमेट्रिक प्लास हे यूज करून आपल्याला काय करता येते, नॉन व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन तयार करता येते. नॉन व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन म्हणजे कसं, समजा 100 ml हे आपल्याला माहिती आहे, हे एवढंच आपल्याला सोल्युशन जर बनवायचं असेल तर आपण त्यावेळी काय करतो, हा व्हॉल्यूमेट्रिक प्लासचं यूज करतो. व्हॉल्यूमेट्रिक प्लास समजा आपल्याला 200 करायचं आहे, 200 mlचं सोल्युशन बनवायचं आहे, त्यावेळी आपण व्हॉल्यूमेट्रिक प्लास यूज करतो. आता 500 mlचं आपलं सोल्युशन बनवायचं आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला हा व्हॉल्यूमेट्रिक प्लासचं यूज होणार आहे. ओके, then in the figure 1.3 shows that the types of the apparatus used in the laboratories for measuring the volume of the liquids. हे सगळं काय तर पहिल्या ग्रॅज्युएट सिलेंडर हे कुठे यूज होते, ज्यावेळी आपल्याला 10 ml पासून 100 mlचा यूज जर आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे किंवा त्याचं व्हॉल्यूम मेजरमेंट करायचं आहे त्यावेळी आपल्याला ग्रॅज्युएटेड सिलेंडरचा यूज करावा लागतो. ओके, देन 25 ml पिपेट. 25 ml पिपेट कशासाठी वापर करायचं, ज्यावेळी आपल्याला खास 25 ml सोल्युशन जर घ्यायचं असेल तर किती 25 mlचं जर किंवा 10 mlचं जर घ्यायचं असेल तर पेपर त्यांनी 25 ml झालेत. त्याचप्रमाणे 10 ml सुद्धा पेपर असतात. ज्यावेळी आपल्याला 25 ml एक्झॅक्टली घ्यायचं असेल तर सोल्युशन त्यावेळी आपल्याला कुठला यूज करायचं, 25 ml पेपरचं यूज करावं लागतं. त्याच्यानंतर 50 ml ब्रेड दिलेत तिथं, ब्युरेट म्हणजे ज्यावेळी आपल्याला 50 ml एक्झॅक्टली सोल्युशन किंवा एक्झॅक्टली तेवढं लिक्विड जर घ्यायचं असेल तर आपण ब्युरेटचं यूज करायचं. ओके, एक्झॅक्टली सांगतो मी इथं, असं नॉर्मल नाही. एक्झॅक्टली ज्यावेळेस घ्यायचं असेल तर त्यावेळी आपल्याला ब्युरेट घ्यावं लागते. त्याच्यानंतर पिपेटसुद्धा आपल्याला पिपेटचं यूज करून सुद्धा आपल्याला त्याचा व्हॉल्यूम जेवढंच पाहिजे तेवढंच आपल्याला घ्यायचं उपयोग होते. त्याच्यानंतर व्हॉल्यूमेट्रिक प्लास देत. व्हॉल्यूमेट्रिक प्लास कधी घ्यायचं, जे आपल्याला फिक्स्ड क्वांटिटी ऑफ द नॉन सोल्युशन घ्यायचं आहे. फिक्स्ड क्वांटिटी म्हणजे किती, 100 ml असू दे किंवा 200 ml असू दे किंवा 250 असू दे किंवा 500 ml असू दे, जेवढं परफेक्टली आपल्याला घ्यायचं आहे तेवढंच जर सोल्युशन बनवायचं असेल तर त्यावेळी आपल्याला व्हॉल्यूमेट्रिक प्लासचं यूज होणार आहे. ते घेऊन आपल्याला व्हॉल्यूम त्याचं मेजरमेंट करता आपल्याला येते. ओके, आता पुढे जाऊया. तर पुढे दिलेत बघा डेन्सिटी. कुठल्या एखाद्या मॅटर असू दे किंवा ऑब्जेक्ट असू दे तर प्रत्येकाला एक एक डेन्सिटी असते. बघा, डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी इट इज नथिंग बट मास पर युनिट व्हॉल्यूम. इट इज डिटरमाइंड इन द लॅबोरेटरी बाय मेजरिंग द बोथ मास अँड द व्हॉल्यूम ऑफ ए सॅम्पल. कुठल्याही एखादा सॅम्पल असेल तर त्या सॅम्पलचा मास आणि व्हॉल्यूम जर मेजरमेंट केलं तर त्याचा डेन्सिटी आपल्याला इझिली मिळून जाईल. ओके, बघा आता द डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग द मास बाय द व्हॉल्यूम. इट इज कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स. हा सुद्धा एक सबस्टन्सचं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. सो द SI युनिट ऑफ डेन्सिटी कॅन बी ऑब्टेन्ड ॲज फॉलोज. तर आपल्याला SI युनिट काय मिळतं, आपल्याला ग्रॅम पर cm³ मिळते. हा कुठलं सीजीएस युनिट आहे. त्याच्यानंतर kg/m³ हा त्याचं SI युनिट आहे. SI युनिट. तर SI युनिट डेन्सिटी पाहिजे असेल तर ते कसं कॅल्क्युलेशन करायचं बघायचं दिलं त्यांनी. SI युनिट ऑफ द मास कशात घेतो तर kg मध्ये घेतो. ओके, SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम कशात घेतो आपण m³ मध्ये घेतो. हा दोन्ही m³ जर डिवायडेशन जर केलं आपल्याला काय मिळतं इथं kg/m³. ओके, kg आहे डिवाइड बाय m³ आहे. ते m³ जर आपण वर घेतलं तर प्लस असलेलं तर मायनसमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे kg/m³ हा त्याचं SI युनिट आहे. कशाचं, डेन्सिटीचं. द डेन्सिटी इट इज नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ द गिवन सॅम्पल और गिवन एनी वन ऑफ द सबस्टन्स. दॅट इज नोन एज द डेन्सिटी ऑफ द गिवन सबस्टन्स. ओके, देन फिफ्थ वन बघा, टेम्परेचर दिले. टेम्परेचर कसं आपण मेजरमेंट करतो. टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. ओके, SI नंतर आपल्याला माहिती आहे कुठलं, केल्विन हा त्याचं टेम्परेचरचं SI युनिट आहे. त्याचबरोबर आपण डिग्री सेल्सिअस यूज करतो. त्याचबरोबर आपण फॅरेनहाइट पण यूज करतो. हे सगळं काय तर टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी युनिट्स आहेत. ओके,
आता इथं काय दिलं बघा त्यांनी, टेम्परेचर इज द मेजर ऑफ द हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ एनी ऑब्जेक्ट. टेम्परेचर काय मेजरमेंट करतो, हॉटनेस किंवा कोल्डनेस त्या सॅम्पलचा किंवा त्या ऑब्जेक्टचं मेजरमेंट करता येते. देर आर 3 कॉमन स्केल्स टू मेजर टेम्परेचर, सेल्सिअस, फॅरेनहीट अँड अनदर वन इज द सेल्सिअस, फॅरेनहीट अँड अनदर वन इज द केल्विन. हा 3 मेथड यूज करून किंवा 3 जे कॉमन स्केल आहेत ते 3च कॉमन स्केल यूज करून आपल्याला टेम्परेचर मेजरमेंट करता येते. ओके, हिअर द केल्विन इज द SI युनिट दॅट शोन इन द ऑलरेडी गिव्हन इन द टेबल. हा केल्विन काय, त्या कुठल्याही मॉलिक्युलचं केल्विन आपण युनिट यूज करून त्या मॉलिक्युलचं SI युनिट किंवा टेम्परेचर आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, जनरली the thermometer with the Celsius scales are calibrated from 0 degree Celsius to 100 degree Celsius. आपण टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी काय कुठला इन्स्ट्रुमेंट यूज करतो, थर्मोमीटर. थर्मोमीटर हा एक ग्लास ॲपॅरेटस आहे. त्या ग्लास ॲपॅरेटस यूज करून आपल्याला टेम्परेचर मेजरमेंट करता येते. समजा जर आपण थर्मोमीटर घेतलं, त्याच्यावर जर सेल्सिअसमध्ये असेल तर ते कसं असतं, कॅलिब्रेट म्हणजे त्याच्यावरचे नाव असतात. ते कसं आहे तर मी नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे. तर बघा, हा टेम्परेचर आहे. थर्मोमीटर मेजरमेंट करण्यासाठी टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपण थर्मोमीटर यूज करतो. डिफरंट थर्मोमीटर्स आहे, डिफरंट टेम्परेचर आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, तर काय दिलं बघा त्यांनी, थर्मोमीटर विथ सेल्सिअस स्केल. सपोज थर्मोमीटर सेल्सिअस जर दिलेलं असेल तर त्याच्यावरती 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याच्यावरती तिथं स्केल किंवा अंक तिथं लिहिले असतात. वेअर these are the 2 temperatures are respectively the freezing point and the boiling point of water at atmospheric pressure. तर वॉटर जर घेतलं, त्या वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट पण येते, त्याच्यानंतर त्या वॉटरचं बॉइलिंग पॉईंट पण येते. ते सुद्धा आपल्याला थर्मोमीटर यूज करून त्याचं मेजरमेंट करता येते. म्हणजे ते किती टेम्परेचरला फ्रीज झालं किंवा किती टेम्परेचरला वॉटर बॉईल होतो ते आपण थर्मोमीटर यूज करून त्या आपल्याला मेजरमेंट करता येते. These are represented on the Fahrenheit scale, 32 Fahrenheit to 200 Fahrenheit. म्हणजे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं वॉटरचं किंवा त्याचं बॉइलिंग पण असतात किंवा त्याचं फ्रीजिंग पण असतात, ते आपण फॅरेनहाइट जर घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंटसुद्धा करता येते. ओके, आता बघा इथं थर्मोमीटर दिलं, त्याने थर्मोमीटर्स ऑफ द डिफरंट टेम्परेचर स्केल ते सुद्धा त्याने दिलेत बघा. तर पहिल्या कुठल्या दिलं त्यांनी, कॅल्विन. ज्यावेळी थर्मोमीटर कॅल्विनमध्ये असतात आणि ज्यावेळी थर्मोमीटर सेल्सिअसमध्ये असतात, ज्यावेळी थर्मोमीटर फॅरेनहाइटमध्ये दिलेले असतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्या प्रत्येकाचं व्हॅल्यू त्याने दिलेले आहेत. ओके, समजा आपण इन रेग्युलर आपण सेल्सिअसमध्ये घेतो, हे आपल्याला माहिती आहे. हा कुठल्या सेल्सिअसमध्ये दिलेला आहे, हा सेल्सिअस, हा केल्विनमध्ये दिलेत. ओके, आणि हा थर्ड वन कुठले फॅरेनहाइटमध्ये दिलेत. आता समजा आपला बॉडी टेम्परेचर किती असते हे आपल्याला माहिती आहे, 37 डिग्री सेल्सिअस हा आपलं बॉडी टेम्परेचर असते. ते जर आपण फॅरेनहाइटमध्ये जर घेतलं त्याचं किती होते, 98.6 फॅरेनहाइट. फॅरेनहाइट कुठं आहे इथं, तर 98 फॅरेनहाइट एवढं आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं. ज्यावेळी आता सध्या कोरोनाच्या काळात जे टेम्परेचर मेजरमेंट तुमच्या हेडवरती असं बंदूकसारखे मशीन असतात, त्या मशीन तुमचं डोक्यात असं क्लिक करतात, तिथं तुम्हाला टेम्परेचर दिसते. नॉर्मल ह्युमन टेम्परेचर किती असतात म्हणजे 98, 96, 97 ह्या रेंजमध्ये असतात. तेवढंच तुमचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असायला पाहिजे. ओके, त्याचबरोबर इथं वर दिलं बघा, वॉटर बॉईल ॲट द सी लेवल. टेम्परेचर सेल्सिअसमध्ये घेतलं तर 100 सेल्सिअसला बॉईल होत असतात आणि इथं किती दिलं 210 एवढं फॅरेनहाइटमध्ये वॉटर बॉईल होत असतात. किंवा त्याचं जर केल्विन जर घेतलं तर 370 केल्विन एवढ्या टेम्परेचरमध्ये त्या वॉटर इथं बॉईल होत असतात. त्याचप्रमाणे वॉटर फ्रीजेस ॲट द सेल्सिअस. वॉटर फ्रीजेस, वॉटर किती 0 डिग्री सेल्सिअस असेल तिथं बघा, आता लाईन दिल्यात बघा, 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर काय होतं तर फ्रीजिंग होतं किंवा वॉटर इज कन्वर्ट इन टू सॉलिड स्टेट. त्याला आपण बर्फ म्हणतो किंवा आईस असं म्हणतो. त्या वॉटर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर आलं त्यावेळी वॉटरचं सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर केल्विनमध्ये दिलं बघा, केल्विन म्हणजे किती 0 सेल्सिअस दिलेत. त्याच्यानंतर फॅरेनहाइट पण दिलेत, तिथं किती 35 काय तर रेंजमध्ये आहे. तेवढ्या रेंजला वॉटर हा सॉलिडमध्ये कन्वर्ट होत असतात. ओके, खाली अजून 2 पॅरा दिलेत. द टेम्परेचर ऑन द 2 स्केल्स आर रिलेटेड टू ईच अदर बाय द फॉलोइंग रिलेशन्स. जे टेम्परेचर आहे फॅरेनहाइट आणि सेल्सिअस ते कसं रिलेशन आहे, सपोज आपल्याला जर फॅरेनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला जर फॅरेनहाइटमध्ये समजा आमच्याकडे किती आहे सध्या 25 सेल्सिअस आहे, हे जर आपल्याला फॅरेनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. काय यूज करायचं,
9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. ओके, 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. समजा आता सेल्सिअस किती, आता इथं 25 डिग्री सेल्सिअस मी घेतलं इथं, त्याला आपण फॅरनहीटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, 9/5 इंटू 25 डिग्री सेल्सिअस प्लस 32 असं आपल्याला लिहायचं. हे सगळं गुणाकार भागाकार प्लस करायचं, जेवढं येईल त्या व्हॅल्यू फॅरनहीटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर अजून केल्विन एक स्केल दिलं बघा तुमच्यासाठी. केल्विन बघा, केल्विन स्केल इज रिलेटेड टू सेल्सिअस स्केल ॲज द फॉलोज. समजा आपल्याला टेम्परेचर किती दिलेलं आहे, मी तर कोणतं येतं ना. ओके, समजा आपल्याला टेम्परेचर कशा दिले त्यांनी सेल्सिअसमध्ये दिलेत. ओके, हा सेल्सिअसपासून आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण केल्विनमध्ये ठेवावं लागते. कुठल्या आता समजा 35 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना 35 डिग्री सेल्सिअस आपल्याला ठेवता येत नाही, पण त्याला आपल्याला केल्विनच्या फॉर्ममध्ये ठेवता यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय दिलं, एक फॉर्म्युला दिलं, डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 केल्विन असं दिलं त्यांनी. म्हणजे जेवढ्या डिग्री सेल्सिअस असते त्या डिग्री सेल्सिअसमध्ये प्लस 273 एवढा व्हॅल्यू तिथं ॲड करून आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करता येते. बघा, तर किती दिलं त्यांनी, इथं 35 दिलेत. ओके, हा 35ला आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, 273.15 प्लस 35.00 ठेवायचं. ओके, त्याला आता कन्वर्ट करायचं कशात, तर केल्विनमध्ये. त्यासाठी 273 घ्यायचं प्लस त्याच्या सेल्सिअस जेवढा आहे तेवढं इथं ॲडिशन करायचं. ॲडिशन करा किती होतं बघा, हे किती आलं 0.15 पुढचा पुढं ठेवायचं. 5 + 3 मीन्स 8 झालं. ओके, त्यानं 7 + 3 किती झालं, 10 झालं. ओके, त्यानं 2 + 1 = किती झालं, 3 झालं. टोटल किती आलं, 308.15 एवढं केल्विनमध्ये आपल्याला मिळून जाईल. ह्या पद्धतीनं टेम्परेचरला आपल्याला कन्व्हर्शन करता येते, सेल्सिअस टू केल्विनमध्ये पण कन्वर्ट करता येते. त्याच्यानंतर फॅरनहीट सेल्सिअस टू फॅरनहीटमध्ये पण आपल्याला कन्वर्ट करता येते. कुठलं, हा मेथड यूज करून. ओके, लक्षात ठेवा, फॅरनहीट टू सेल्सिअस जर कन्वर्ट करायचं असेल तर सेल्सिअस टू फॅरनहीटमध्ये आणि सेल्सिअस टू केल्विनमध्ये हा सुद्धा आपल्याला कन्वर्ट करता येते. सेल्सिअस टू फॅरनहीटमध्ये असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, F = 9/5 इंटू सेल्सिअस प्लस 32. आणि केल्विन जर असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, केल्विनमध्ये कन्वर्ट करताना डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 हा मेथड आपल्याला यूज करावा लागणार आहे. ओके, तर लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन काय काय ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिले. तर लॉ ऑफ द केमिकल कॉम्बिनेशनचा यूज आपल्याला कुठं होणार आहे, द एलिमेंट्स कंबाईन विथ द ईच अँड एव्हरी एलिमेंट हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक एलिमेंट एखाद्या मॉलिक्यूल बरोबर कॉम्बिनेशन होऊन तर काय तयार होणार आहे, नवीन एक कंपाऊंड किंवा नवीन एक मॉलिक्यूल तिथं तयार होणार आहे. ॲक्च्युली ते कसं तयार होते, त्याच्यामध्ये लॉ ऑफ द केमिकल फंक्शन कुठला यूज होणार आहे ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहे. ओके, तर बघा काय पहिल्यांदा, द लॉज द एलिमेंट्स कंबाईन विथ द ईच अदर अँड फॉर्म्स द कंपाऊंड्स. ओके, हे आपल्याला माहिती आहे. दिस प्रोसेस इज गव्हर्न बाय द 5 बेसिक लॉज डिस्कस्ड बिफोर द नॉलेज ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला. कुठल्याही मॉलिक्युलर फॉर्म्युला जायचं अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की कुठल्या लॉज अप्लिकेशन करून एखाद्या केमिकल मॉलिक्यूल नवीन तयार होत आहे. ओके, त्यासाठी पहिला दिलं बघा तुम्हाला, लॉज ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द मास. कन्झर्वेशन म्हणजे काय करायचं, तर फिक्स्ड क्वांटिटीमध्ये किंवा फिक्स्ड पोझिशनमध्ये तिथं आपल्याला ठेवायचं आहे. ते काय लॉज ऑफ द कन्झर्वेशन आपलं काय सांगते, त्याचं स्टेटमेंट आहे, द मास कॅन नायदर बी क्रिएटेड और नॉर डिस्ट्रॉइड. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड म्हणजे मासला आपल्याला नष्ट करता पण येत नाही आणि ते तयार करता पण येत नाही. ते कोणी सांगितलं, तर अँटोनियो लिव्हिजर म्हणून एक सायंटिस्ट होतं. त्याने 1743 to 1794 फ्रेंच सायंटिस्ट आहे, त्यांनी आपल्यासाठी दिलेत. कुठलं, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. मास म्हणजे त्या मासला आपल्याला तयार करता पण येत नाही, त्याला आपल्याला नष्ट पण करता येत नाही. ही इज अगेन ऑब्झर्व दॅट टोटल मास ऑफ द रिॲक्टंट इज इक्वल टू द टोटल मास ऑफ द प्रोडक्ट. जेवढं रिॲक्टंटचं मास असतात तेवढंच त्या प्रॉडक्टचं मास असतात, हे त्यांनी शोध आले. ओके, काही एक्झाम दिलेत बघा. पण द हायड्रोजन गॅस बर्न्स अँड कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू विल द वॉटर. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन गॅस कंबाईन होऊन हायड्रोजन गॅस ऑक्सिजनवर कंबाईन आपल्याला काय मिळणार आहे, तर वॉटर गॅस आपल्याला मिळणार आहे. ते कसं मिळते बघा, इट कॅन यूज द वॉटर
द मास ऑफ द वॉटर फॉर्मड इज इक्वल टू द मास ऑफ द हायड्रोजन अँड ऑक्सिजन कन्झ्युम्ड. जेवढं रिॲक्टंटचा मास होता तेवढंच प्रोडक्टमध्ये त्याचा मास असला पाहिजे, तसं त्यांनी सांगितलं. बघा हायड्रोजन किती आहे, 2 ग्रॅम आपण यूज करतो. ओके, हायड्रोजनचं वेट किती आहे, 2 ग्रॅम. ऑक्सिजनचं वेट किती आहे, 16 ग्रॅम आहे. हे दोन्ही मिळून तर किती होणार आहे, तर 18 ग्रॅम. तेवढं तिथं वॉटर तयार होणार आहे. 2 ग्रॅम हायड्रोजन आणि कमान 16 ग्रॅम ऑफ द ऑक्सिजन म्हणजे H2 प्लस ऑक्सिजन O2 आपण घेतो. ओके, 1/2 O2 घेतो. त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, इथं ऑक्सिजन इथं आपल्याला मिळून जाणार आहे. म्हणजे 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, 2 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, हे किती झालं टोटल, इथं 18 ग्रॅम झालं. हे काय झालं, रिॲक्टंट आहे. हा रिॲक्टंट 18 ग्रॅमपासून प्रोडक्ट पण किती मिळाला आपल्याला, 18 ग्रॅमच मिळाला. म्हणजे इट इज नोन एज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. म्हणजे तिथं मास, रिॲक्टंटचा मास आणि प्रोडक्टचा मास आपल्याला कन्झर्वेशन करता यायला पाहिजे. ओके, मीन्स द मास कॅन नायदर क्रिएटेड अँड नॉट बी डिस्ट्रॉयड. इट इज नोन एज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. ओके, तर दुसरं बघूया आपण लॉ ऑफ द डेफिनेट प्रपोजिशन. जे लॉ ऑफ द डेफिनेट प्रपोजिशन आहे त्याच्यात त्याने काय दिलं बघा, द गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोजिशन ऑफ द एलिमेंट्स बाय द वेट. त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ द डेफिनेट कंपोजिशन सुद्धा म्हणतो. जेवढं ते नॅचरल असू दे किंवा आर्टिफिशियल असू दे किंवा सिंथेटिक असू दे, जेवढं पर्सेंटेजने प्रत्येक एलिमेंट प्रेझेंट असतात तेवढंच पर्सेंटेजने त्या एलिमेंट त्याचंच दुसरं एक आर्टिफिशियल असू दे किंवा नॅचरल असू दे, प्रत्येकमध्ये तेवढंच ते प्रेझेंट असतात. हे कोणी रिसर्च केलं तर जोसेफ प्रॉट म्हणून एक फ्रेंच केमिस्ट आहे, त्यांनी हा एक्सपेरिमेंट करून 2 सॅम्पलवरती त्यांनी एक्सपेरिमेंट केले. ते एक्सपेरिमेंट पण दिले. त्यांनी क्युप्रिक कार्बन म्हणून हा केमिकल आहे. त्या केमिकल नॅचरल फॉर्ममध्ये पण मिळते आपल्याला आणि सिंथेटिक फॉर्ममध्ये पण ते मिळते आपल्याला. त्याच्यामध्ये असणार जे कॉपर ऑक्सिजन आणि कार्बन जेवढा पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजवरून त्यांनी एक निष्कर्ष काढून दिले. त्यालाच आपण लॉ ऑफ द डेफिनेट प्रपोर्शन असं म्हणतो. तर बघा काय दिलं त्यांनी, वन ऑफ द सॅम्पल वॉज नॅचरल इन द ओरिजिन. वन ऑफ द सॅम्पल वॉज द नॅचरल इन द ओरिजिन. त्याच्यानंतर अँड अदर वॉज द सिंथेटिक वन. ही फाउंड दॅट द कंपोजिशन ऑफ द एलिमेंट्स प्रेझेंट इन इट वॉज सेम फॉर द बोथ सॅम्पल ॲज शोन इन द बिलो. ज्याच्यामध्ये असणारे सॅम्पल म्हणजे कुठला नॅचरल सॅम्पल असू दे किंवा सिंथेटिक सॅम्पल असू दे, त्या सॅम्पलमध्ये असणारे पर्सेंटेज जेवढे आहेत ऑक्सिजन, कॉपर आणि कार्बनचं, प्रत्येक पर्सेंटेज कसं असतात म्हणजे सारखं असतात. तर टेबलमध्ये बघा तुम्हाला कळते, नॅचरल सॅम्पलमध्ये किती असतं, कॉपर पर्सेंटेज किती आहे, 51 आहे. त्याच्यानंतर सिंथेटिकमध्ये पण किती आहे, 51.35 आहे. त्याचबरोबर पर्सेंटेज ऑफ द ऑक्सिजन किती आहे, 38.91 आहे. ओके, त्याच्यानंतर सिंथेटिक सॅम्पलमध्ये किती आहे, 38.91 आहे. ओके, त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ द कार्बन 9.74 हे कशात नॅचरल आणि सिंथेटिकमध्ये पण 9.74 आहे. ह्याच्यात आपल्याला काय कळते, म्हणजे द गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स द एक्झॅक्टली द सेम प्रपोजिशन ऑफ द एलिमेंट्स बाय द वेट. म्हणजे जे गिवन कंपाऊंड असतात जे ऑलवेज कंटेन्स द सेम प्रपोर्शन ॲज कम्पेअर टू 2 मॉलिक्युल्स. ओके, then a given compound always contains same element in the same proportion. The validity of this law has been confirmed by the various experiment. This law is sometimes referred as the law of the definite composition. कुठल्या आपल्या नॅचरल असू दे किंवा सिंथेटिक असू दे, त्या मॉलिक्युलमध्ये असणारे जे पर्सेंटेज ऑफ द एलिमेंट्स ते सारखे असतात, नॅचरल असू दे किंवा सिंथेटिक असू दे, त्यालाच आपण लॉ ऑफ द डेफिनेट प्रपोजिशन असं म्हणतो. ओके, तर आपण पुढे जाऊया. लास्ट वन आहे लॉज ऑफ द मल्टिपल प्रपोजिशन. ज्यावेळी मल्टिपल कंपाऊंड असतात त्यावेळी त्याचं प्रपोजिशन कसे असतात ते सुद्धा त्याने इथं दिलेत बघा. दिस लॉज प्रपोज बाय द जॉन डॉल्टन इन द 1803 आणि इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट वेन हे जॉन डॉल्टन नावाचं सायन्टिस्टने हे लॉज ऑफ द प्रपोजिशन दिलेलं. त्याने काय शोधलेलं बघा इथं, वेन द 2 एलिमेंट्स ए अँड बी, समजा हा 2 एलिमेंट्स आहेत, समजा हायड्रोजन आहे ओके आणि ऑक्सिजन आहे. 2 elements A and B forms the more than one compound. The mass of the element B that combines with mass of the element A are always in the ratio of the small whole number. जे A मॉलिक्युल आणि B मॉलिक्युल ज्यावेळी कंबाईन एक नवीन मॉलिक्युल तयार होते त्याच्यामध्ये असणारे जे प्रपोर्शन आहे ते कसं असतं म्हणजे स्मॉल होल नंबरच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन then to form the 2 compounds namely the water and the hydrogen peroxide. ज्यावेळी हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होऊन वॉटर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड मिळते, हा फॉर्मेशन होत असताना ज्याच्यामध्ये असणारे जे रेशो असतात ते एकदम स्मॉल होल रेशोमध्ये असतात. आता बघा हायड्रोजन वॉटर फॉर्मेशन होत असताना
हायड्रोजन किती यूज करतो आपण 2 ग्रॅम यूज करतो. ओके. ऑक्सिजन किती यूज करतो आपण 16 ग्रॅम यूज करतो. वॉटर किती तयार झालं टोटल 18 ग्रॅम तयार झालं. हिअर ही फाउंड दॅट द टू मास ऑफ द ऑक्सिजन 16 ग्रॅम अँड द 32 ग्रॅम. हे 32 ग्रॅम कुठून आलं? ज्यावेळी हायड्रोजन परऑक्साईड तयार होते, हायड्रोजन परऑक्साईड किती झालं? 34 ग्रॅम आहे. हायड्रोजन परऑक्साईड म्हणजे H2O2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सगळे कॅल्क्युलेशन करा. तर बघा हायड्रोजन 2 ग्रॅम आहे, ऑक्सिजन 32 ग्रॅम, 32 प्लस 2 किती झालं? टोटल 34 ग्रॅम झालं. ज्यावेळी द टू मासेस ऑफ द 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम विच कंबाईन्स विथ द फिक्स्ड मास ऑफ द हायड्रोजन 2 ग्रॅम. हायड्रोजन तर आपल्याला माहिती आहे 2 ग्रॅम यूज केलं कुठलं वॉटरमध्ये आणि हायड्रोजन परऑक्साईडमध्ये 2 ग्रॅमच यूज केला आपण. ओके. देन आर इन द रेशो स्मॉल होल नंबर 69 32 और 1/2. ह्याच्यावर जे यूज केलेलं असतो हायड्रोजन ते कशात असतं म्हणजे आता ह्याच्यावर कळते आपल्याला कसं आपल्याला 16 ग्रॅम यूज केलं. ओके. आणि इकडं 32 ग्रॅम यूज केलं किंवा 1/2 ह्या रेशोमध्ये त्याचं फॉर्मेशन आपल्याला मिळून जाईल. ह्यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ द मल्टिपल प्रपोर्शन. अजून एक एक्झाम्पल दिलं बघा त्यांनी. नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होऊन 2 मॉलिक्यूल आपल्याला मिळते. एक नायट्रिक ऑक्साईड मिळते, दुसरं नायट्रोजन डायऑक्साईड मिळते. ह्याच्यामध्ये सुद्धा रेशो किती असतात म्हणजे 16/32 किंवा 1/2 ह्या रेशोमध्ये आपल्याला मिळते. हे तर बघा नायट्रिक ऑक्साईड तयार होत असताना नायट्रोजन किती यूज करतो आपण? 14 ग्रॅम यूज करतो. आणि नायट्रोजन डायऑक्साईड फॉर्मेशन करण्यासाठी किती यूज करतो? 14 ग्रॅम यूज करतो. पण ऑक्सिजन यूज करणारे जे आपण नायट्रिक ऑक्साईडसाठी किती यूज करणार आहे? 16 ग्रॅम यूज करणार आहे. आणि नायट्रोजन डायऑक्साईडसाठी किती यूज करणार आहे आपण? 32 ग्रॅम यूज करणार आहे. पण इथं 16/32 झालं. कुठल्या ह्या दोन्ही कंपोनंट फॉर्मेशन 16/32 किंवा 1/2 हा पर्सेंटेजने आपल्याला मिळणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ द मल्टिपल प्रपोर्शन. अजून एक सांगतो बघा मी. when the two elements A and B forms more than one compounds, the mass of the element B and that component to the given mass of A are always in the ratio of the small whole number. त्यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ द मल्टिपल प्रपोर्शन असं आपण म्हणतो. ओके. आता लास्ट राहिलेलं तर गे-लुजॅक्स लॉ ऑफ द गॅसियस व्हॉल्यूम. ज्यावेळी गॅसियस मॉलिक्यूल असतात त्याच्यासाठी जे व्हॉल्यूम आपल्याला मेजरमेंट करता येते त्या व्हॉल्यूमच्या रिलेटेड गे-लुजॅक्स म्हणून सायंटिस्ट आहे त्यांनी आपल्याला काय दिलं बघा. when the two gases combine or produced in a chemical reaction they do so in a simple ratio by the volume. ज्यावेळी दोन गॅसेस मॉलिक्यूल कंबाईन होऊन एक न्यू मॉलिक्यूल फॉर्मेशन होत असतात त्यावेळी त्याच्यामध्ये असणार जे रेशो असतात ते कसं असतात म्हणजे सिम्पल रेशो बाय द व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ओके. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल पण दिलेत बघा. अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर 100 ml ऑफ द हायड्रोजन 100 ml of the hydrogen and combine with the 50 ml of the oxygen gives the 100 ml of the water vapor. ज्या आपण 100 ml of the hydrogen घेतो 50 ml of the oxygen घेतो त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? इथं 100 ml of the water मिळतं. इथं 100 ml. ओके. 100 ml इथं 50 हे ॲक्च्युली 150 ml व्हायला पाहिजे पण मिळाले किती आपल्याला? 100 ml मिळाले. हे कशावरनं? तर हायड्रोजन किती घेतो आपण? 2 व्हॉल्यूम घेतो. ऑक्सिजन 1 व्हॉल्यूम घेतो. त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं? 2 व्हॉल्यूम ऑफ द वॉटर आपल्याला मिळून जाईल. ह्याच्यावर आपल्याला काय करते कन्क्लुजन टोटल? द व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन गॅस अँड द ऑक्सिजन गॅस विच कंबाइन्स टुगेदर दॅट इज 100 ml अँड 50 ml प्रोड्युसिंग द 2 ml ऑफ द वॉटर वेपर्स which amounts is to 100 ml bears a simple ratio 2:1:2. ह्याच्यामुळे आपल्याला काय मिळते तर 2:1:2 हा रेशो आपल्याला मिळून जाईल. कसं म्हणजे 2:1:2 कुठून आलं तर 2 ml 2 कोणाचा आहे हा हायड्रोजन झालं. त्याच्यानंतर 1 कोणाचं आहे हा ऑक्सिजन झालं. आणि जे प्रोडक्ट आहे वॉटर त्याचं किती आलं 2 ml म्हणजे 2:1 रेशो यूज करून आपल्याला किती मिळेल टोटल तर 2 व्हॉल्यूम ऑफ द वॉटर मिळून जाईल. त्यालाच आपण काय म्हणतो गे-लुजॅक्स लॉ ऑफ द गॅसियस व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. हे सगळे गॅसेस स्टेटमध्ये सध्या हायड्रोजन तर बघा जी म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये, ऑक्सिजन पण गॅसेस स्टेटमध्ये आहे आणि वॉटर पण इथं गॅसेस स्टेटमध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे. वॉटर्स आर एक्झिस्ट इन द 3 स्टेट्स गॅस, लिक्विड अँड सॉलिड. गॅसेस मध्ये पण असतात, लिक्विडमध्ये पण असतात आणि सॉलिड स्टेटमध्ये पण असतात. हे तुम्हाला माहिती असू दे. त्याच्यानंतर सेकंड एक एक्झाम्पल दिलं बघा त्यांनी. अंडर द सेम कंडिशन ऑफ द टेम्परेचर अँड द प्रेशर. अंडर द सेम कंडिशन ऑफ द टेम्परेचर अँड प्रेशर. ओके. 1 liter of the nitrogen gas combines with the 3 liter of the hydrogen gas. 1 liter नायट्रोजन गॅस आहे आणि 3 लिटर हायड्रोजन गॅस आहे. हे दोन्ही कॉम्बिनेशन होऊन तर काय मिळणार आहे आपल्याला? अमोनिया हा गॅस मिळणार आहे. हा किती मिळाला आपल्याला? 2 लिटर अमोनिया गॅस आपल्याला मिळून जाईल.
हे बघा इथं काय दिलं त्याने, हायड्रोजन गॅस टू प्रोड्यूस द 2 लिटर ऑफ द अमोनिया गॅस. हा रिॲक्शन आपल्याला काय करते, द व्हॉल्यूम ऑफ द नायट्रोजन गॅस अँड हायड्रोजन गॅस विच कंबाईन्स टुगेदर. तर नायट्रोजन किती घेतलं आपण आणि हायड्रोजन किती घेतलं, तर नायट्रोजन किती घेतलं आपण 1 लिटर घेतलं, हायड्रोजन किती घेतलं आपण 3 लिटर घेतले. ओके, 1 लिटर अँड 3 लिटर व्हॉल्यूम अमोनिया गॅस प्रोड्यूस दॅट इज द 2 लिटर बियर्स सिम्पल रेशो 1:3:2. बरोबर आहे. तर आपण नायट्रोजन किती घेतो, 1 रेशो घेतो, 1% घेतो. हायड्रोजन किती घेतो आपण 3 घेतो आपण. ओके, तर हे दोन्हीमुळे आपलं प्रोडक्ट किती तयार झालं, तर 2 व्हॉल्यूम प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहे. त्याच्यावरून जे सिम्पल बिअरिंग रेशो आहे ते किती असतात, म्हणजे 1:3:2. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला गेल-लेजॅक्स लॉचं स्टेटमेंट मिळून जाईल. ओके, and the gases combines are produced in a chemical reaction. They do so in the simple ratio by the volume. जेवढा आपण व्हॉल्यूम घेतो त्याच व्हॉल्यूमवरून त्याचं रेशो आपल्याला मिळून जाईल. या सगळ्यांना आपण काय म्हणतो, डिफरंट लॉज असं आपण म्हणतो. बघा परत एक सांगतो, आता आपण काय पाहिलं, तर लॉज ऑफ द कन्झर्वेशन ऑफ द मास हे आपण पाहिलेलं, म्हणजे मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, हे झालं. सेकंड, लॉ ऑफ द डेफिनेट प्रोपोर्शन काय सांगते, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स द एक्झॅक्टली सेम प्रोपोर्शन ऑफ द एलिमेंट्स बाय द वेट, हे सांगते. त्याच्यानंतर थर्ड काय भेटलं आपण, लॉ ऑफ द मल्टिपल प्रोपोर्शन, म्हणजे when the two elements A and B form the more than one compounds, the mass of elements B that combine with a given mass of A are always in the ratio of the small whole number. हे आपल्याला ते सांगते. त्याच्यानंतर फोर्थ वन, गेल-लेजॅक्सला काय सांगते आपल्याला, when the gases combines or produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by the volume provided all gases are at the same temperature and the pressure. ओके, इथंपर्यंत आपण आजच्या ह्या पार्ट थर्डमध्ये पाहिलेला आहात. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय बनवलं, तर अवोगाड्रोज लॉ म्हणजे काय आहेत त्याच्यावर डिटेल्स आपण स्टडी करणार आहोत. ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, इथंपर्यंत तुम्ही स्टडी करा. पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला भेटतो. धन्यवाद. ओके.